हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज रविवार स्पेशल तर मिस्टरांनी त्यांच्यासाठी मटण आणलं आहे। तर म्हटलं चला, आणि आज म्हणे गावठी पद्धतीने कर, म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा। इथं झाले भांडे एवढे घासून, कुकरला भात लावला आहे, पाणी तर इथे घेतलंय मटण, तर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते। मी हे पाणी नाही वापरत धुवायला, हे वरच्या टाक्यांचं आणि हे पिण्याचं आहे, तर हेच पाणी असं म्हणून घेते। चला आता छान धुवून घेऊ, बेसिन स्वच्छ असतं। तर आमच्याकडं मटण खूप छान भेटतं बरं का। तर बघा असा तुपाचा हात झाला आहे, खूप छान भेटतं। इथे 2 कांदे फोडून आणि भाजत ठेवले भाजीसाठी। चला आता कुकर रिकामा करते भाताचा। लिंबू टाकलं होतं। चला कांदे भाजले छान। चला मी ठेवलाय कुकर, तेल टाकून घेऊ थोडं। तर मी साधं करते बरं का चिकन, म्हणजे आधी शिजवायला। जिरे तडतडले, छोटे 2 कांदे घेतले मी। हळद टाकू, थोडं मीठ, छान परतून घ्यायचं। हे तुम्ही मुलांना सूप पण थोडं काढू शकता, छान लागतं मटणाचं सूप, आणि खूप पौष्टिक असतं, लहान मुलांना सवय लावली पाहिजे। तांब्याच्या गुळाचं छोटं भांडं पाणी, तर मी उकळेल पाणी वापरते नेहमी नॉनव्हेजला। या पाण्याने भाज्या छान होतात चवदार। चला चिकन छान हे झालं, गरम पाणी, तर मी मुद्दाम एवढं भांडं टाकणार आहे पाणी, कारण ह्याच रस्स्यामध्ये ना आपण भाजी बनवणार आहे। जास्तीचं पाणी मी काही वापरणार नाही, फक्त जो मसाला आपण घेऊन मिक्सरमध्ये दळून तेवढं मिक्सरचं भांडं धुवून फक्त वापरणार आहे, त्यामुळं मी पाणी जास्त घेतलं आहे। चला आता 5-6 शिट्ट्या करून घेऊ। पेटवला आहे, अर्धी वाटी खोबऱ्याची भाजून घेणार आहे मी। अशीच भाजते कांदे आणि खोबरं, आणि तेल असं वाटीत काढून घेते नॉनव्हेजला, कारण उपास असतात घरात, त्यामुळं मग हात लागल्या जातं आपले, त्यामुळं मी नेहमी तेल असं वाटीत काढून घेते नॉनव्हेजला। चला आता खोबरं भाजून घेऊ। चला मसाल्यांमध्ये मटणाच्या भाजीसाठी मसाले घेतले मी। इथं आज सौदा घेतला आहे, यात सर्व येतं। आमच्याकडे सौदा म्हणतात बरं का, खडे मसाले सर्व येतात त्यात। पूर्ण एक हे लसणाचं घेतलं आहे, फक्त चोळून घेतलं आहे। 7-8 लाल मिरच्या घेतल्या आहे, हिरव्या मिरच्या ज्या लाल होतात ना त्या ताज्या मिरच्या। इथं आलं आहे थोडं, अर्धी वाटी खोबरं, कोथिंबीर आहे ना काड्यांसहित घेतली आहे, आणि ही गावठी बरं का, आमच्याकडे अशी गावठी मिळते। इथं 2 कांदे आणि हा खडे मसाला, आणि माझा घरचा मसाला, घरची मिरची आणि घरचीच हळद, आणि त्यात हा मसाला वापरणार आहे आज आपण, कोल्हापुरी मटण रस्सा मसाला, सवाई, आणि हा आपला एव्हरेस्टचा नेहमी मटण मसाला। चला आता आपण तवा ठेवला आहे, आज थोड्या वेगळ्या पद्धतीने करायची आहे। थोडं तेल टाकणार आहे, हे सर्व यात परतून घ्यायचं।
जास्त नाही हे करायचं, कांदे असे छान दाबून घ्यायचे. पाटा असतं तर पाट्यावर हा मसाला जर वाटून भाजी बनवली असते ते एकच नंबर. माझा आहे बरं का जुन्या घरी पाटा वरवंटा 2 पाटे, पण आम्ही इकडं राहायला आलो आणि तिकडून वराटेच कोणी घेऊन गेले त्याच्यावरचे. आणि सरांचं चाललंय नवीनच घेऊ आपण, आणल्यावर नक्की तुमच्याशी शेअर करत. तर जुने लोक असंच भाज्या करत होती छान. आता मिक्सरला दळून घेऊ. भाजून घेतला, खूप छान वास येऊ राहिला. इकडं मटण पण झालंय आपलं. आम्ही घेतलं इथं तेल भाजीसाठी मटणाच्या, लसूण. आपण खडे मसाले काही वापरणार नाही आहे. आता आपण दळायला घेतलंय मिक्सरला, 2 तेजपान वापरणार आहे फक्त. लसूण वाटायला घेतला होता, पण मला असं आवडतं फोडणीमध्ये. लसूण छान हे झाला. आता आपण मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. तर चला, मसाल्यांमध्ये हा माझा घरचा मसाला, हळद पण घरचीच आहे आणि इथं लाल मिरची आहे घरचीच. तर चला, मसाला छान फ्राय झाला, तेल पण सुटलं, कढईने तेल सुटलं. इथं आहे बघा हा सवाई मटण मसाला, कोल्हापुरी सवाई कोल्हापुरी मटण रस्सा मसाला. तर हा येतो, मी अर्धा चमचाच घेतला आहे, कारण आपण आहे ना सगट मिरच्या वापरायला दळायला. इथं एव्हरेस्टचा मटण मसाला, हा माझा घरचा मसाला, ही घरची मिरची, घरची हळद आणि मीठ. चला आता हे परतून घेऊ. तेल सुटलं आहे, चला हे परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, दाखवूच नको. तर चला, मसाला छान फ्राय झाला, मटण टाकू. आता मी पाणी नाही वापरणार आहे, फक्त मिक्सरचं भांडं धुवून तेवढंच वापरणार आहे, कारण भाजीच थोडी बनवायची आहे. भाजीला छान उकळी आली, भाजी रेडी आहे. थोडी कोथिंबीर आणि थोडी कसुरी मेथी चोळून टाकते. तर नक्की करून बघा या पद्धतीने. इकडं मिस्टरांसाठी थोडं सूप काढलं आहे. चला, आवडले असेल तर नक्की लाईक करा. चला, थोडी कसुरी मेथी टाकली, ते छान येते टेस्ट. करून बघा, आवडली तर लाईक करा. थोडी उकळून द्यायची, छान भाजीचा पूर्ण मटणाचा अर्क उतरवतो त्यात. मी 5-1 मिनटं ठेवणार आहे अजून. अशा फुगताय तांदळाच्या भाकरी. छान झालं. इकडे एक केली आहे. इथं आहे आपली मटणाची भाजी. बघा छान तरी आली. चला, भाकर परत उलटून टाकू. आराध्याला द्यायची आहे. ज्वारीची भाकर नाही खात, फक्त तांदळाची खातो. तर बघा अशी झाली मस्त. एखाद्या वेळेस नक्की शेअर करेल पूर्ण रेसिपी. चला, आता ही टाकून घेते. इकडे छान तांदळाच्या भाकरी अशा पातळ आहे एकदम. इथं भात आहे. इथं सकाळची सुकटची चटणी आहे, छोट्या व्हिडिओमध्ये आलेली रेसिपी नक्की बघा. इकडं आपली मटणाची भाजी. आवडली असेल तर नक्की लाईक करा. छान चिकन मटण पण छान शिजलं. तर चला, या जेवायला. छान मटणाची भाजी, तांदळाची भाकर, भात, पोळ्या, कांदा लिंबू. आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलं आणि गावच्या पद्धतीने रेसिपी दाखवली बरं का तुम्हाला आज मटणाची.
छान ताजा मसाला करून हिरव्या मिरच्या ज्या असतात ना त्यात लाल मिरच्या झालेल्या असतात त्या लाल मिरच्या वापरून केले छान भाजी. चला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.